संसदेच्या विशेष अधिवेशनात 2 दिवस जोरदार चर्चेनंतर अखेर नारी शक्ती वंदन अधिनियमावर मतदान पार पडलं. यासाठी 489 जणांनी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे मतदान केलं, तर 20 खासदारांनी चिठ्ठीद्वारे मतदान केलं. यामध्ये विधेयकाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली मतं न पडल्यानं हे विधेयक नामंजूर झालं आहे. सभागृहात उपस्थित एकूण 528 खासदारांपैकी 487 खासदारांनी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे केलेल्या मतदानात या विधेयकाच्या बाजूनं 278 मतं पडली, तर विरोधात 211 मतं पडली. तसंच उर्वरित 41 खासदारांनी चिठ्ठीद्वारे केलेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूनं 20 मतं पडली, तर विरोधात 21 मतं पडली. त्यानुसार एकूण 528 मतांपैकी विधेयकाच्या बाजूनं 298 मतं पडली, तर विरोधात 230 मतं पडली. हे विधेयक पारित होण्यासाठी 2/3 म्हणजेच 352 मतं आवश्यक होती. दरम्यान मतदानाचा निकाल जाहीर करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की 131वी घटनादुरुस्ती विधेयक पास होऊ शकलेलं नाही, कारण यासाठी आवश्यक असणारं 2/3 बहुमत सभागृहात मिळू शकले नाहीत.